तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण कोण आहोत? आपण म्हणजे हे शरीर आहोत? आपण म्हणजे हे मन आहोत? की आपण म्हणजे ही बुद्धी आहोत? बरोबर, की आपण म्हणजे आपलं नाव आहोत? येते लक्षात? अध्यात्म असं सांगतं की यापैकी काहीच आपण नाही आहोत, म्हणजे यापैकी आपलं खरं स्वरूप कुठलंच नाही आहे. ठीक आहे, मग आपलं खरं स्वरूप कुठलं आहे? तर अध्यात्मामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की मानवी शरीराच्या अंतरंगामध्ये एक सूक्ष्म घटक वसलेला असतो. हा सूक्ष्म घटकच आपलं खरं स्वरूप असतं. बरोबर, या सूक्ष्म घटकाला वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळी नावं वापरण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ या सूक्ष्म घटकालाच आत्मा असं म्हणतात, तर काही ठिकाणी यालाच चैतन्य म्हणजेच कॉन्शियसनेस असं म्हटलं गेलेलं आहे. तर या सूक्ष्म घटकालाच काही ठिकाणी आत्मन किंवा ब्रह्मन किंवा सत्य असं म्हणण्यात आलेलं आहे. बरोबर, हा जो सूक्ष्म घटक आहे, हा सूक्ष्म घटकच आपलं खरं स्वरूप आहे. हे शरीर किंवा हे मन किंवा ही बुद्धी म्हणजे आपलं खरं स्वरूप नाही. नाश या शरीराचा होतो त्या सूक्ष्म घटकाचा, म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या आपल्या आत्म्याचा, आपल्या चेतनेचा, आपल्या त्या सत्याचा कधीही नाश होत नाही. ठीक आहे, त्यामुळे जो काही मृत्यू होतो तो या शरीराचा होतो, अंतरंगात वसत असलेल्या सूक्ष्म घटकाचा म्हणजे आपला कधीही मृत्यू होत नाही असं अध्यात्म सांगतं. ओके, पण मग आता जर हा सूक्ष्म घटक म्हणजे आपलं मन सुद्धा नसेल तर याचा अर्थ असा होतो की हा सूक्ष्म घटक बियॉन्ड माइंड देखील आहे, म्हणजे हा सूक्ष्म घटक या मनाच्या देखील पलीकडचा आहे. बरोबर, असं असताना अशा कन्क्ल्युजनवर आपण येऊ शकतो की जर का हा सूक्ष्म घटक या मनाच्या सुद्धा पलीकडचा असेल आणि स्पेस आणि टाईम या दोन गोष्टी जर का आपल्या मनाने तयार केलेल्या संकल्पना असतील तर याचा अर्थ हा सूक्ष्म घटक या स्पेस अँड टाईमच्या सुद्धा पलीकडचा आहे. आणि असं असल्यामुळे या सूक्ष्म घटकाला सर्वव्यापक मानण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर याला कुठल्याही काळाचं बंधन नाही असं देखील सांगितलं जातं. आता मी इथे जे काही सांगितलं ते जर का डोक्यावरून गेलं असेल आणि डोक्यामधून जावं अशी इच्छा असेल तर अद्वैत वेदांतमधल्या ब्रह्म या संकल्पनेवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पाहावा. त्या व्हिडिओमध्ये हा सगळा विषय कव्हर करण्यात आलेला आहे. ओके, तर आता हा सूक्ष्म घटक जर का बियॉन्ड माइंड असेल म्हणजेच तो जर का बियॉन्ड स्पेस अँड टाईम असेल आणि म्हणून त्याला सर्व व्यापक म्हणत असतील आणि कुठल्याही काळाचं बंधन नाही असं म्हणत असतील तर याचा अर्थ असा होतो की सर्व व्यापक म्हणजे काय, तर तो सगळीकडे व्यापलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तो एकाच वेळेला सगळीकडे आहे. तो आत्ता इथे पण आहे, तो आत्ता अमेरिकेत पण आहे, तो आत्ता तुमच्या इथे पण आहे, तो आत्ता माझ्या इथे पण आहे. बरोबर, याला म्हणतात सर्व व्यापक. एकाच वेळेला सगळी जागा व्यापलेलं असणं म्हणजे सर्व व्यापक. त्याचबरोबर त्याला कुठल्याही काळाचं बंधन नाही आहे, म्हणजे तो एकाच वेळेला भूतकाळात पण आहे, वर्तमानात पण आहे आणि तो भविष्यकाळात पण आहे. बरोबर, म्हणजे काय, तर तो भविष्यकाळात असणार आहे असं नाही, तो आत्ताच त्या भविष्यकाळात सुद्धा आहे आणि तो आत्ताच भूतकाळात सुद्धा आहे. ठीक आहे, त्यामुळे हा जो सूक्ष्म घटक आहे, हा जो आत्मा आहे, हा जो ब्रह्म आहे, याला सर्व साक्षी असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि त्यामुळे त्याला कुठल्या काळामध्ये काय घटना घडणार आहेत किंवा काय घटना घडलेल्या आहेत हे त्याला सगळं माहिती आहे. म्हणजे भविष्यकाळामध्ये काय घडलं आहे हे देखील तो जाणून आहे. आणि त्यामुळे आपलं हे आयुष्य जगत असताना त्या सूक्ष्म घटकाच्याकडून आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येतं आणि त्या मार्गदर्शनालाच इंट्युशन असं म्हणतात. या इंट्युशनलाच मराठीमध्ये अंतःप्रज्ञा किंवा आतला आवाज असं म्हणतात. बरोबर, आतला आवाज ही संकल्पना आपल्या सगळ्यांना माहिती आहे, येते लक्षात. सो यालाच अंतःप्रज्ञा किंवा आतला आवाज असं म्हणलं जातं. आता हा सूक्ष्म घटक आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. म्हणजे कसं करत असतो, तर आपल्या बाबतीमध्ये किंवा आपल्या आयुष्याच्या बाबतीमध्ये कुठलेही निर्णय घेण्याचं काम कोण करतं, तर आपलं मन हे काम करत असतं. बरोबर, कुठल्याही बाबतीमध्ये विचार करून निर्णय घेण्याचं काम आपलं मन करत असतं आणि म्हणून या सूक्ष्म घटकाकडून जे काही मार्गदर्शन येत असतं ते डिरेक्टली या मनाला मिळत असतं. आता हे मार्गदर्शन किंवा ज्याला आपण इंट्युशन असं म्हणतोय, तर ते इंट्युशन म्हणजे नेमकं कसं असतं? बरोबर, कारण काही जण आम्हाला हा प्रश्न विचारतात की माझ्या मनामध्ये एकाच वेळेला दोन विचार आलेत आणि त्या दोन विचार एकमेकांपेक्षा पूर्णपणे विरुद्ध आहेत. अशा वेळेला त्या दोघांपैकी कुठला विचार म्हणजे इंट्युशन आहे हे कसं ओळखायचं? बरोबर, म्हणजे एखादी गोष्ट करावी की एखादी गोष्ट करू नये या बाबतीमध्ये नक्की हे दोन विचार माझ्या मनात आलेत, तर या दोन विचारांपैकी नक्की कुठला विचार म्हणजे माझं इंट्युशन आहे? ठीक आहे, तर गाईज या दोन विचारांच्या पैकी कुठलाच विचार इंट्युशन नाही आहे. इंट्युशन कशा प्रकारे काम करतं, तर
आपल्या अंतरंगाकडून आपल्या मनामध्ये कुठलंही मार्गदर्शन एखाद्या विचाराच्या स्वरूपामध्ये जात नाही, तर ते डिरेक्टली एखाद्या निर्णयाच्या स्वरूपामध्ये जात असतं. येते लक्षात. विचार करण्याचं काम या मनाचं असतं. बरोबर. विचार आपल्या मनामध्ये येतात. आपल्या अंतरंगात असलेला सूक्ष्म घटक विचार करत बसत नसतो, तो निर्णय देऊन मोकळा होत असतो. बरोबर. हे कशा प्रकारे काम करत असतं, तर समजा मी मुंबईसारख्या ठिकाणी राहणारा एक कोणीतरी माणूस आहे. बरोबर. आणि मी रोज एका विशिष्ट वेळेला येणाऱ्या लोकल ट्रेननी ट्रॅव्हल करतो. बरोबर. पण आज अचानक मला असं वाटलं की अरे नको जायला आज. ठीक आहे, आज आपण त्या ट्रेननी जायलाच नको, आज आपण कुठल्या तरी वेगळ्या सोर्सनी जाऊयात, किंवा आपण त्याच्यानंतर येणाऱ्या ट्रेननी जाऊयात, किंवा त्याच्या आधी येणाऱ्या ट्रेननी जाऊयात. कारण काही नाही, अचानक मला असं वाटलं की अरे आज मी त्या ट्रेननी जाऊ नये. बरोबर. आणि मी त्या ट्रेननी जात नाही, मी त्या ट्रेनच्या आधीच्या ट्रेननी जातो, किंवा नंतरच्या ट्रेननी जातो, किंवा कुठल्या तरी वेगळ्या सोर्सनी मी आज ट्रॅव्हल करतो. आणि नंतर मला ही गोष्ट कळतं की अरे त्या ट्रेनच्या बाबतीमध्ये ना काहीतरी घडलं आज, बरं झालं मी गेलो नाही. ठीक आहे, याच्यामध्ये मनात विचार नाही आला, याच्यामध्ये मनामध्ये निर्णय आला. अचानक असं वाटायला सुरुवात झाली की अरे मी जाऊ नये आज, त्या ट्रेननं मी जाऊ नये आज. येते लक्षात. सो अशा प्रकारे आपल्या मनामध्ये इंट्युशन्स येत असतात. ठीक आहे. आता इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की जसं मी आत्ता म्हणलं की विचार करण्याचं काम हे या मनाचं असतं, आणि हे मन नको तेवढे विचार करून या इंट्युशनच्या सुद्धा मध्ये येण्याची शक्यता असते. शक्यता असतेच्यापेक्षा येत असतं. ठीक आहे. आपलं मन या अंतरंगातल्या सूक्ष्म घटकाकडून आलेल्या मार्गदर्शनाच्या सुद्धा मध्ये येत असतं, त्याच्यासुद्धा मार्गदर्शनामध्ये आपलं मन इंटरफेअर करत असतं. आणि त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आतून इंट्युशन येतात, पण आपण त्यावर विचार करत बसल्यामुळे नक्की ते पाळावं की पाळू नये, नक्की ते मार्गदर्शन ऐकावं की ऐकू नये, काय निर्णय घ्यावा हे आपल्याला समजत नाही. इथे लक्षात. थोडक्यात हे मन या इंट्युशनच्या सुद्धा मध्ये मध्ये करत असतं, त्याच्या कामामध्ये इंटरफेअर करत असतं, आणि त्यामुळे आपलं कन्फ्युजन होतं की कुठलं इंट्युशन आहे आणि कुठलं इंट्युशन नाही आहे, इंट्युशन याला म्हणावं की याला म्हणावं, हे आपलं कन्फ्युजन होतं. सो इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण आपल्या या इंट्युशनचा फायदा तेव्हाच करून घेऊ शकतो जेव्हा आपलं हे मन शांत असेल. येते लक्षात. जेव्हा आपलं हे मन शांत असतं तेव्हा आपल्याला बरोबर त्या इंट्युशनच्याकडून ड्राईव्ह केलं जातं. म्हणजे आपल्या मनामध्ये विचार पण येत नाहीत. आपल्याला अचानक असं वाटतं की अरे आज मी खाली नको जायला, आपल्याला अचानक असं वाटतं की अरे आज मी या रस्त्याने नको जायला, आज मी या रस्त्याने जातो पण आज मी कुठल्या तरी वेगळ्या रस्त्याने जातो. आपल्या मनामध्ये आपोआप असं येतं आणि आपण आपोआप स्वतःला मागे ओढतो. ठीक आहे, आपण त्यावर विचारसुद्धा करत नाही. किंवा असं समजा की आपलं हे इंट्युशन, आपला तो अंतरंगात असलेला सूक्ष्म घटक आपल्याला आपोआप मागे खेचतो. आपल्याला कळत पण नाही की आज मी का नाही गेलो, आज मी का या ट्रेनने गेलो नाही, आज मी का या रस्त्याने गेलो नाही, आज मी का खाली उतरलो नाही. रोज संध्याकाळी मी खाली उतरतो, आज मी खाली उतरलो नाही कारण मला असं वाटलं की अरे आज नको जायला खाली. हे जे वाटणं आहे ना, हे वाटणंच ते इंट्युशन आहे. बरोबर. त्या इंट्युशनने म्हणजे त्या अंतरंगातल्या सूक्ष्म घटकाने बरोबर आपल्याला एखादी गोष्ट करण्यापासून मागे ओढलंय, कारण त्याला माहिती आहे की इथे पुढे जर मी गेलो तर इथे पुढे धोका आहे, इथे पुढे काहीतरी धोका आहे जे माझ्यासाठी हानिकारक आहे, आणि त्यामुळे मी आत्ता इथे जाता कामा नये. सो बरोबर आपण विचार पण करत नाही, आपला ते इंट्युशन किंवा आपला तो सूक्ष्म घटक आपल्याला बरोबर ड्राईव्हच करतो. आपण त्या इंट्युशननुसारच ड्राईव्ह केले जातो, आपल्याला कळत पण नाही. ठीक आहे, या लेवलचं असतं इंट्युशन. आणि याच्यासाठी सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यासाठी आपलं मन शांत असणं गरजेचं आहे. आणि तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वेळोवेळी इंट्युशनचा फायदा करून घेता येतो. बरोबर योग्य ठिकाणी योग्य तो निर्णय घेण्याची सुद्धा क्षमता आपली या इंट्युशनच्यामुळे इम्प्रूव्ह होते. एखादा निर्णय घेताना जर आपलं कन्फ्युजन होत असेल तर अशा वेळेला बरोबर तो आतला आवाज जे आपण म्हणतो तर तो आपल्याला बरोबर त्या ठिकाणी मार्गदर्शन करतो. पण तो आतला आवाज ऐकण्याची आपल्या मनाला सवय असायला पाहिजे, आणि त्यासाठी आपल्या मनाने शांत असायला हवं. जेव्हा तुमचं मन शांत असतं तेव्हा आणि तेव्हाच आपण त्या सूक्ष्म घटकाने सांगितलेल्या मार्गदर्शनचा किंवा त्या इंट्युशनचा वापर करून घेऊ शकतो. आणि त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपलं मन शांत असणं गरजेचं आहे. बरोबर. आपल्या या यूट्यूब चॅनलवर आत्तापर्यंत आपण असे अनेक मार्ग जाणून घेतलेले आहेत, आणि याच्यानंतरसुद्धा अनेक मार्ग जाणून घेणार आहोत ज्यातून आपण हे समजून घेणार आहोत की मन शांत कुठल्या पद्धतीने केलं जातं. बरोबर. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपलं मन शांत करून घेणं गरजेचं आहे. आणि मन शांत करण्यासाठी मेडिटेशन आहे, मन शांत करण्यासाठी प्राणायाम आहे, बरोबर, मन शांत करण्यासाठी नामस्मरण आहे. अनेक गोष्टी आहेत, अनेक मार्गांनी आपलं मन शांत होऊ शकतं. पण गाईज आपल्याला त्या आपल्या अंतरंगातून येणारा जो आवाज आहे तो आवाज
जर का समजून घ्यायचं असेल, ऐकायचं असेल आणि आपल्या आयुष्यामध्ये सगळं छान करून घ्यायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला कुठली तरी साधना करून आपलं मन शांत करून घेणं गरजेचं आहे. जेव्हा मन शांत होईल तेव्हा तो आतला आवाज बरोबर ऐकू येतो. ऐकू याची पण गरज नसते, तो आपल्याला बरोबर ड्राईव्ह करत नेतो. येते लक्षात? तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मन शांत करणं गरजेचं आहे. आता या इंट्युशनचेच वेगळे प्रकार देखील असतात. यापैकी एक प्रकार म्हणजे सेन्सरी इंट्युशन. सेन्सरी इंट्युशन म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजवरून लक्षात येणं की त्या व्यक्तीची भावनिक अवस्था कशी आहे. बरोबर. आता ही खरं म्हणलं तर एक नॉर्मल गोष्ट आहे, पण अनेक भावना अशा असतात ज्या बॉडी लँग्वेजमधून ओळखणं हे थोडंसं अवघड असण्याची शक्यता असते किंवा ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. अशा बाबतीमध्ये आपल्याला आपल्या इंट्युशनची मदत होत असते. ओके, यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे क्रिएटिव्ह इंट्युशन. क्रिएटिव्ह इंट्युशन म्हणजे अनेक कलाकार किंवा वैज्ञानिक असे असतात ज्यांना काही कल्पना अचानकपणे स्फुरतात. ठीक आहे, अशा वेळेला ते म्हणतात की नाही, मला हे इंट्युटिव्हली समजलं किंवा ही आयडिया माझ्या मनामध्ये अचानक आली. ठीक आहे, अनेक वैज्ञानिकांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे किंवा हे मान्य केलेलं आहे की हो, ऑल ऑफ अ सडन अचानक एखादी कल्पना आमच्या मनामध्ये येऊन जाते आणि आमचा जो कुठला एक्सपेरिमेंट असेल तो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल होतो. येते लक्षात? सो याला म्हणतात क्रिएटिव्ह इंट्युशन. त्यानंतर येतो सोशल इंट्युशन. सोशल इंट्युशन म्हणजे आपल्या सानिध्यामध्ये असणाऱ्या व्यक्तींचे नेमके हेतू काय आहेत. बरोबर, कुठल्या बाबतीमध्ये त्यांचे काय हेतू आहेत, कुठली व्यक्ती चांगली आहे, कुठली व्यक्ती वाईट आहे, हे ओळखण्याची जी क्षमता असते त्याला म्हणतात सोशल इंट्युशन. अशा इंट्युशनचे अनेक प्रकार आहेत. बरोबर, पण त्यापैकी मुख्य प्रकार हे 3 होते की या 3 प्रकारांच्या मार्फत आपल्याला इंट्युशन कशा प्रकारे काम करतं हे समजू शकतं. ओके, आणि याच्यानुसार आपल्या हे सुद्धा लक्षामध्ये येऊ शकतं की या इंट्युशन येण्याचे काय काय फायदे आहेत ते. बरोबर, काय काय फायदे आहेत म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर आपली निर्णय क्षमता स्ट्रॉंग होते. बरोबर, आपण क्विक डिसिजन घेऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतरचा फायदा हा आहे की आपल्याला वेगवेगळ्या कल्पना सुचतात. आपण जर कुठल्या तरी क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये असू तर आपल्याला लवकर काही गोष्टी करण्यासाठी काही कल्पना सुचू शकतात. येते लक्षात? फक्त क्रिएटिव्ह क्षेत्रातच नाही तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असलात तरी कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही एखादं काम कुठल्या पद्धतीने करावं यासाठी तुम्हाला आयडियांची आवश्यकता असते. सो अशा वेळेला तुम्हाला नवनवीन आयडिया, नवनवीन कल्पना सुचण्यासाठी देखील इंट्युशनची मदत होते. आणि त्याचबरोबर या सोसायटीमध्ये म्हणजे या समाजामध्ये वावरताना आपल्याला कुठली व्यक्ती कशी आहे हे कमीत कमी वेळामध्ये समजावं म्हणून इंट्युशनचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. बरोबर, आणि त्याचबरोबर कुठे जर काही धोका वगैरे असेल तर आपल्याला त्यानुसार इंट्युशन येतात. कुठे जर आपला फायदा असेल तर आपल्याला स्वतःहून त्या फायद्याच्या दिशेने जायची इच्छा होऊ शकते. ठीक आहे, अशा बाबतीमध्ये सुद्धा इंट्युशनची आपल्याला मदत होत असते. आता या इंट्युशनच्या काही मर्यादा पण आहेत. मर्यादा म्हणजे कसं, तर 2च मर्यादा आहेत. एक म्हणजे बऱ्याच वेळेला या इंट्युशन इलॉजिकल असतात. ती इंट्युशन नेमकी आली कुठून, त्या इंट्युशनचा या सगळ्यामध्ये काय संबंध आहे, म्हणजे मनामध्ये अचानक असे काही विचार येतात जे विचार अतार्किक असतात, जे विचार इलॉजिकल असतात. आणि त्यामुळे बऱ्याचदा आपण असे इलॉजिकल आलेल्या इंट्युशन्स रिजेक्ट करतो आणि आपण त्या फॉलो करत नाही. इलॉजिकल म्हणजे कसं, तर आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट करावी किंवा करू नये असं येतं, पण ते अचानक येण्यामागचं कारण काय हे काही केल्या आपल्याला समजू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे जसं मी आत्ता मगाशी उदाहरण सांगितलं की बाबा मला अचानक एखाद्या रस्त्याने जाऊ नये असं वाटायला लागलं, पण का वाटायला लागलं म्हणजे याला काही लॉजिक आहे की अचानक मला असं वाटायला लागलं की आज मी या रस्त्याने जाऊच नाही. ज्या रस्त्याने मी रोज जातो, ज्या रस्त्याने मी गेले अनेक वर्ष रोज जातोय त्या रस्त्याने जाऊच नाही असं मला वाटण्याचं कारण काय. सो अशा वेळेला ही इलॉजिकल गोष्ट वाटण्याची शक्यता असते. सो इंट्युशनची ही मर्यादा नाही आहे, तर या कारणामुळे आपण त्या इंट्युशनला रिजेक्ट करण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. कारण बऱ्याच वेळेला अशा इलॉजिकल इंट्युशनसुद्धा येतात. पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एखादी आलेली इंट्युशन, एखादी आलेली ब्रेन वेव्ह आपण लॉजिकल आहे की इलॉजिकल आहे हे चेक करत बसण्याच्या भानगडीमध्ये न पडता ती जर फॉलो केली तर आपला स्वतःलाच त्याचा फायदा होत असतो किंवा एका खूप मोठ्या संकटापासून आपलं रक्षण देखील होत असतं. आणि त्यानंतरची मर्यादा ही आहे ती म्हणजे बऱ्याच वेळेला काही इंट्युशन अतार्किक असल्यामुळे अविश्वसनीय देखील असतात. म्हणजे आपल्याला विश्वासच बसत नाही की मला असं करायची काय इच्छा होती किंवा हे करू नये असं मला वाटतंय. या बाबतीमध्ये बऱ्याचदा आपला विश्वासच बसत नाही. सो काही इंट्युशन्स हे अविश्वसनीय वाटतील अशा देखील असण्याची शक्यता असते. पण या बाबतीत सुद्धा मी हे म्हणेन की आपण जर त्या इंट्युशन फॉलो केल्या तर एकतर आपल्या फायद्यासाठीच असतं किंवा आपल्या एखाद्या ठिकाणी हानी होऊ नये यासाठीच असतात. आणि अनेकदा असं देखील होत असतं की कुठल्या इंट्युशन आहेत आणि कुठल्या इंट्युशन्स नाही आहेत हे आपल्याला कळत देखील नाही.
बरोबर. म्हणजे आजपासून जर का मी असं ठरवलं की आजपासून मी इंट्युशन्स फॉलो करायला सुरुवात करणार, ओके, पण कुठल्या गोष्टीला किंवा कुठल्या विचाराला इंट्युशन म्हणशील, कुठल्या विचाराला इंट्युशन नाही म्हणणार, हे ओळखणार कसं? बरोबर. म्हणजे कुठली इंट्युशन आहे आणि कुठली इंट्युशन नाही हे आपल्याला कळणार कसं? आणि त्यामुळे इंट्युशन्स या कॉन्शियसली फॉलो नसतात करत. येते लक्षात? सो या सगळ्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस. तुम्ही जेव्हा एखादी साधना करता, उपासना करता, मेडिटेशन करता, तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली इंट्युशन फॉलो करायला सुरुवात करता, कारण तेव्हा आपलं मन शांत झालेलं असतं. आपलं मन त्या इंट्युशनमध्ये इंटरफेअर करत नाही, स्वतःचं डोकं लावत नाही. येते लक्षात? त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की या सगळ्या गोष्टींचे जर का आपल्याला लाभ करून घ्यायचे असतील, इंट्युशनचे जर का आपल्याला फायदे करून घ्यायचे असतील, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा इंट्युशनचा सहभाग असावा अशी जर आपली इच्छा असेल, तर आपल्याकडे एकच मार्ग आहे, तो मार्ग म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करणे. मग तुम्ही मेडिटेशन करा, प्राणायाम करा, नामस्मरण करा, कुठलंही करा, पण आपल्याला जर का आपल्या आयुष्यामध्ये सगळं छान व्हावं अशी इच्छा असेल आणि त्यासाठी इंट्युशनचा वापर करून घ्यायचा असेल, तर आपल्याला या कुठल्या तरी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्हाला या सगळ्यापैकी मेडिटेशनच करायचं असेल, तर मेडिटेशनसाठी आपला कोर्स आहे. त्या कोर्सची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि त्यावर जर का तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकवर आपली सगळी माहिती उपलब्ध आहे. तुम्ही ती वाचू शकता, कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता, कोर्समध्ये आपली भेट होऊ शकते. पण सांगायचा मुद्दा हा की तुम्ही कुठलीही स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करणं अनिवार्य आहे जर तुम्हाला इंट्युशनचा तुमच्या आयुष्यामध्ये फायदा करून घ्यायचा असेल तर. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा, त्या शंकांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर तुमच्या माहितीमध्ये जर अशी कोणी व्यक्ती असेल ज्या व्यक्तीला या अशा विषयांमध्ये म्हणजे आध्यात्मिक विषयांमध्ये इंटरेस्ट असेल, तर त्या व्यक्तीपर्यंत हे व्हिडिओ पोचवा. ओके. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.